नमस्कार मित्रांनो. नमस्कार. नमस्कार. सकाळची सुरुवात आता राजवीरची शाळेची जाण्याची तयारी करत आहोत. काय झालं आहे, ज्योती मॅडम गेलेत लेक्चरला, शिर्डीला लेक्चरला गेलेत ते. आता ती लवकर टायमिंग असल्यामुळे आता त्याची राजवीरची जबाबदारी माझ्यावर आली. आता मी त्याचं आवरून आता आम्ही दोघंही स्कूलला जाणार आहोत. आता मी त्याचं आवरून घेतो. ठीक आहे. लवकर आवरा भाऊ. जायचंय. कुठे जायचं? मला इथं गर्दी म्हणजे हो, स्कूलमध्ये गर्दी होईल ना. काल काय होतं रे? काय होतं? काल काय होतं? हनुमान जयंती. हनुमान जयंती. हा, अजून काय होतं? अजून काहीच नाही होत. नाही काय होतं? नाही, फक्त हनुमान जयंती. हो का? बड्डे कोणाच होतं? माझं होतं. कसं काय हनुमान जयंती होतं? अजून काय होतं? नानूचं बर्थडे. नानूचा बड्डे होता. कालच राजूचा बड्डे होता. तिथीनुसार हनुमान जयंतीला त्याचा जन्म झालेला आहे, त्यामुळे त्याचा आम्ही तिथीप्रमाणे पण वाढदिवस करत असतो. हे काल काय केलं स्कूलमध्ये सांग ना. सगळ्यांना चिठ्ठी दिली. कुणी? मी. तू? त्यांना सांग सर्वांना चिठ्ठी दिली म्हणून. सगळ्यांना चिठ्ठी दिला. मग अजून काय केलं स्कूलमध्ये? मॅडमने काय केलं तुझं? औषण केलं. ऑप्शन केलं. नानूचं ऑप्शन पण केलं. ओवळला राजवीरला. ओके नाही. हॅपी बर्थडे म्हटले सर्व मुलं. हा. अजून कुठे गेलो होतं रे? तुम्ही कुठे गेलो होते सर्व शाळेतले मुलं? आम्ही का हॉस्पिटलला. हॉस्पिटल? हो, हॉस्पिटलला काय? आम्ही तिकडे गेलो होतो. तिथं नाना बाबा नाही होते का, आम्ही तिथं गेलो. तिथे गेलो होतो. हा. नानू बाबाला गेलो होते तिथे. हम्म. काय काय पाहिलं तिथे? तिथं ना सगळं पाहिलं आम्ही. हॉस्पिटल सर्व पाहिलं. हा. हॉस्पिटलमध्ये काय काय होतं बघण्यासारखं सांग बरं. साईबाबा. साईबाबा पाहू नक्की. हा. साईबाबांचा फोटो होता ना मोठा का मूर्ती? मूर्ती. हा मूर्ती ना. हम्म. अजून अजून तिथं डॉक्टरचं किती छान ऑफिस इथे. डॉक्टरांचं छान ऑफिस आहे ते पण पाहिलं का? हम्म. मस्त आहे ना. पुन्हा एकदा घरी, पुन्हा एकदा स्कूल मध्ये आला. हो का? मग हनुमानचं बर्थडे केलं. अच्छा. अजून काय केलं? हा बरं. नको पावडर तिने वापरायची. उभा राहा. सांग ना. काय? सांग ना काहीतरी. काहीतरी? काल रात्री कुठे गेला होता? काल रात्री कुठे गेला होता? नवनाथ मंदिरात. नवनाथ मंदिरात? हा. काय होतं नवनाथ मंदिरात? सुंदर सेनचं मंदिर होतं. काय? सुंदर सेनचं मंदिर होतं. सुंदर? हा. सुंदर मंदिर होतं. किती लाइटिंग होती रे? काल रात्रीची यात्रा चालू झाली. मायंबा यात्रा म्हणजे नवनाथ मंदिर येथील यात्रा पण असते काल हनुमान जयंती निमित्त. तिथे आम्ही गेलो होतो. खूप छान अशी गळवंती निघते मित्रांनो तिथे. गवंतीने जसं मला पोचल्यावर मला इथंच गेले. हा. काय असतं गळवंती जेव्हा निघते म्हणजे दोन्ही बाजूला जे मुलाला एक नवरा आणि एक नवरी असं म्हणून वर नवसाचे मुलं अशी लटकवली जातात. व खूप खूप वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. दोन्ही बाजूला दोन नवरा नवरी म्हणजेच दोन मुलं लटकवली जातात आणि ते एका रथाच्या साहाय्याने हत्तीचा रथ केलेला असतो. त्या रथाच्या साहाय्याने तो पुढे पुढे ढकलला जातो पुढे बैलाच्या जोडीनं. खूप बघण्यासारखी यात्रा असते. तिथे काठ्या नाचवल्या जातात. काहींना छत्रीचा मान असतो. असाच गळवंती वीरभद्र मंदिरापासून तर मायंबा मंदिरापर्यंत म्हणजे नवनाथ मंदिरापर्यंत ती निघत असते. तर आजच्या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी ती नवनाथ मंदिरापासून
गळवंती ही नवनाथ मंदिरापासून पुन्हा संध्याकाळी निघते आणि पुन्हा वेशीपासून असं पूर्ण गावाला वेढा घालून अशी गळवंतीची मिरवणूक काढली जाते आणि मग ती पुन्हा वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात उभी केली जाते आणि तिथेच गळी लागण्याचा पण कार्यक्रम होत असतो. तिथे आल्यानंतर बरेच जण नवस केलेला असतो. जे गळी लागतात ते महिलांसाठी वेगळं लाईन असते, पुरुषांसाठी वेगळी लाईन असते. खूप सुंदर अशी यात्रा आहे राहतेची. नक्की बघा मित्रांनो तुम्ही, किंवा नक्की या तुम्ही यात्रेला आमच्या. पप्पा तिथे आपण दर्शन गेलो ना, पुन्हा एकदा लाईटच गेली. लाईटच जातील, लाईट सांग ना, सांग ना त्याचं. गळवंती निघाल्यानंतर लाईट जाते आणि लाईट गेल्यानंतर राजूर खूप पॅनिक झाला होता, रडायला लागला होता. लाईट कधी येईल, लाईट कधी येईल. पण 8-9च्या दरम्यान लाईट आली होती. गळवंती मंदिरात पोहोचल्यानंतर लाईट आली होती. चला आता लवकर उशीर होतोय भाऊ आपल्याला. आवरायचं ना आता, पावडर लावायची राहिली नानूला. पावडर लाव ना. माकडा दिसते. माकड बघ कसं माकड दिसतं तिकडे, दाखवत ना. तिकडे दाखव कसं दिसतं, कसं दिसतं माकड. छान दिसतं. जोयला